नमस्कार सर, तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? तुकाराम माळी तालीम मंडळ. तुमच्या मंडळ किती साली स्थापन झाले? 1975. किती वर्ष झाली साधारण? जवळजवळ आता 150 वर्ष झाली तालमीला. तुमच्या मंडळात कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आमच्या इथे बरेचसे उपक्रम म्हणजे आता सार्वजनिक गणपती असते, त्रिंबोली यात्रा असते, मोहरम असते, त्यानंतर विविध 15 ऑगस्टचे ध्वजावंदन होते, 26 जानेवारीचे ध्वजावंदन होते, रक्तदान शिबिर होते, आरोग्य शिबिर होते, डोळ्यांचे शिबिर होते. अशी विविध सामाजिक कार्य, लहान मुलांनी शालेय वस्तूचे वाटप, हे असे उपक्रम आम्ही सामाजिक वृक्षारोपण अशा रीतीने आमचे सामाजिक कार्य अखंडपणे दरवर्षी असं चालूच असते. साधारण मूर्ती तुम्ही कुठून आणताय? ही मूर्ती आमची हे उत्सव मूर्ती आहे आणि आमची जी मूर्ती असते मेन म्हणजे पूजेची, ज्याचा मान आहे, मानाचा गणपती म्हणून म्हणतात, ती असते पालखीतून. पालखीतून ही मूर्ती आपली इकडे आहे ती आहे का? ही जी पूजा पालखीची होते त्या दरम्यान ती विसर्जन मिरवणूक 9 वाजता चालू होते. ते खासबाग मैदानात येतो. त्यावेळी तिथे सगळे कोल्हापूरचे महापौर, त्यानंतर आयुक्त, त्याच्यानंतर DSP, कलेक्टर, आमदार, खासदार असे अनेक क्षेत्रातले मान्यवरे, मोठमोठे लोक या विसर्जन मिरवणुकीसाठी उपस्थित असतात. आणि त्या विसर्जन मिरवणुकीसाठी आमचे पारंपरिक वाद्य पद्धतीने आम्ही ते साजरा करतो आणि मिरवणुकीला सुरुवात होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यानंतर जिम्मा बुगडी वगैरे त्यांचे पारंपरिक गीत महिलांची, ते अशा रीतीने आम्ही जी काय संस्कृती आहे त्याच्यातून आम्ही मिरवणुकीची आम्ही सुरुवात करतो. साधारण किती फुटाची मूर्ती? ही जवळजवळ आता नाही म्हणत एक 15 फुटाची मूर्ती आहे. आणि विसर्जनासाठी कुठं न्यायला लागते? विसर्जनची मिरवणूक आधी पंचगंगेला नेत होतो, पण आता त्यांनी बंद केलेलं आहे. त्यात आपण ते रंकाळ्याच्या खनिच्या विसर्जन होते. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. ओके.